प्लीज मराठी स्टोरी। कुऱ्हाडीचा दांडा झाडाचा काढ। एक लाकूड तोड्या होता, जंगलात जवळच्या गावात राहायचा। घरी थोडी शेती होती, पण शेती करण्यात त्याला रुची नव्हती। मनात आलं की तो जंगलात येई, हवं ते झाड तोडी, लाकडाची मोडी विकून 2-3 दिवस त्यावर गुजारण करी। एकदा लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा दांडाच तुटला। दांडा मिळावा म्हणून तो जंगलात आला। एका झाडाला म्हणाला, माझ्या कुऱ्हाडीचा दांडा तुटला आहे, दांडा नसल्याने माझं काम थांबलं आहे, कृपया मला दांडा देऊन मदत करा। बाजूला काही झाडं उभी होती, त्यांनी लाकूड तोड्याची मागणी ऐकली होती। आपला जीव वाचवण्यासाठी एक झाड म्हणालं, लाकूड तोड्या दादा, तुला हलका खूप टिकाऊ दांडा हवा ना? ते तिकडं ॲशचं झाड आहे बघ, झाडाचा कोवडा फोक आहे, तुझ्या कामाचा आहे। लाकूड तोड्यानं जंगलातून ॲशचं झाड शोधून काढलं। त्यानं ते झाड तोडून आडवं पाडलं। कुऱ्हाडीच्या मदतीनं ओल्या लाकडाचा तासून दांडा बनवला। छान दांडा तयार होताच लाकूड तोड्यानं नव्या जोमानं आजूबाजूची झाडं तोडायचा सपाटा सुरू केला। वर्षानुवर्ष उभी असलेली मोठाली झाडं आडवी होऊ लागली। बाजूला भव्य ओक वृक्ष हे दृश्य बघत होता, होणाऱ्या विनाशाबद्दल हळहळ व्यक्त करत होता। आपल्या मोठाल्या मित्रांची उघड्या डोळ्यांनी दुर्दशा बघवत नव्हती त्याला। शेवटी जवळ असलेल्या देवदार वृक्षाकडे ते म्हणाले, आपली खूप मोठी चूक घडली आहे। आपल्यावर आलेलं संकट आपण ॲश वृक्षावर ढकलून नामानिराळे झालोत। तो कोवडा फोक देताना आपण लाकूड तोड्याला क्षणभर खुश करायचा प्रयत्न केला होता। ते केलं नसतं तर आपण हजारो वर्ष या जंगलात उंच मानेनं उभं राहिलो असतो। हो मित्रा, आपली चूक कबूल करत दुःखानं देवदार वृक्ष पुढं म्हणाला, आपल्याला हे कळायला हवं होतं, जर आपल्याला आपल्या जीवनाची सुरक्षितता हवी होती तर आपण अगोदर दुसऱ्यांचं संरक्षण करायला हवं होतं। ही चूक खूप महागात पडली। तात्पर्य, तुम्हाला जीवनात सुरक्षितता हवी असेल तर अगोदर दुसऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।